हाय गाईज, गोवा रोड ट्रिपचा दिवस दुसरा आणि अतिशय सुंदर असे पहाट आहे. कॅमेऱ्यामध्ये कसे दिसतं आय डोंट नो. एकदम कावळावून आहे आणि सगळीकडं असा पिंकिश वातावरण आहे, कारण की इथले बिल्डिंग पण अशाच थेमच्या एकदम कलरफुल आहेत. आणि अजून झोपले चादर मग चाललं हे बा, अजून झोपले. आणि रूमची हालत बघू शकता तुम्ही. अर्जुन आता आम्ही पण आहे असे नॉर्थ गोवा मधले पॉइंट करून आम्ही आजच्या दिवस नॉर्थ गोवामध्येच वस्ती करणार आहोत. आम्ही येताना गाईज पहिले साऊथ गोवा करणार होतो, पण साऊथ गोवा आम्ही नाही केला. आम्ही डायरेक्ट नॉर्थला आलो, कारण साऊथ गोवाला ऑनलाईन बुकिंगला रूम खूप महाग होते. आणि इथे आमच्या एका ओळखीच्या कॉन्टॅक्टवर आम्हाला रूम भेटले. तसे रूम भारी आहे, म्हणजे 1 BHK पूर्ण असं आहे. किचन आहे, इथं हॉल आहे आणि इथं बेडरूम आहे. आमचा मनीष भाई आता लागला मोबाईलवर. आणि काहीच माझा बड्डे पण आहे, तर आज मग संध्याकाळी मस्त आल्यावर माझा टाइम जाईल. सगळं थँक्यू बोलण्यालाच. हा व्लॉग येईपर्यंत काय माहिती 21-22 तारखेला व्लॉग टाकणार आहे मी, कारण की डे 1 डे 2 डे 3 आता 3 दिवस जर मी एडिटिंग करत बसलो आणि परत हे सगळं करत बसलो तर मग मी मजा कधी करू भाई. गोव्याला आल्यावर मजा करायची. आणि याच महिन्यात याचा होता, कारण माझा बड्डे पण होता आणि हा मंथ एंड पण आहे. आणि नंतर परत आमचे कामं पण आहेत, त्याच्यामुळं हाच महिना निवडला यासाठी म्हणून पण येतो. तर गाईज आता आम्ही जाणार आहोत अगोडा फोर्टला. याचा फोटोशूट वगैरे झाला. मला एक काही समजत ना, माझं फोटो जरा चांगलं आहे. मी तेवढा चेक नाही यांच्यापेक्षा, तरी यांचं फोटो चांगलं आहे का नाही. आपण खरी गोष्ट आहे भाई, फोटो तर चांगले आहेत माझं. हा ओ आजूबाजू जाता ये पर्सनॅलिटी लागते त्याला. ओ पर्सनॅलिटी कोण बोलतं बघ भाई, कोण बोलतं बघ भाई. दरजा उघडं ठेवून चाललोय गाईज. तो बटन कसे केलंय? नाही तो बरा ना. हॅलो आयुषला मग जी तो गाडीचे ना. ओला मी याओ, ओला मी गो कैसे हो, ठीक हो. नाही हे बघ नाही तर आता उघडेल जेव्हा. चला रे बरं भाऊ, निघा निघा. तेव्हा असलं आपण नंतर केली. ब्लॉगर भाई राम राम लागतं रे, राम राम लागतं रे. हा गाडीचा कोल्ड स्टार्ट थंडगार रातभर ठणठण झाली गाडी आमची. साले अरे कॅमेरा अँगल चलती फिरती कोकेन आहे This is day 2 in North Goa and we are going to Agoda Fort, and after that we are going to filling the fuel, and this is बरोबर आहे. तर गाईज आम्ही आलो आहोत अगोडा फोर्टच्या इथे. गाडी पार्किंग करून आम्ही चाललोय आता. तिकीट्स पण घ्यायला लागतात ना भाई? बरं पाडला आपला ना तो पार्किंगचा ना. हा मग तिकीट ना चांगला असं आहे का? ओके गाईज आता आम्ही चाललो डायरेक्ट अगोडा फोर्टला. ही इज ट्राइंग टू बी ब्लॉगर, पण उसको कुछ आता नहीं है. अरे ट्रस्ट आहे ना, तिथं गुंगी माणसं राहतात, त्यांच्यासाठी ब्लॉगिंग चालू आहे. आय ओ ए ओ ओ माय ओ माय ओ त्याने जरा त्याला ब्रिजर चरले काहीच, दुसरं काय नाही. त्याला ब्रिजर पिले तरी 2 बाटल्या त्याला त्या साईडल्या. हा बघा, बघू शकता. बरोबर आहे भाई.
काहीच आम्ही तिकीट काढलं तर आम्ही डायरेक्ट जाऊ फोर्टच्या आतमध्ये. ते सिक्युरिटी असताना तिकीट दाखवायला लागतं. तर आम्ही डायरेक्टच शिरलेलो. पण मला माहीत होता, थोडी आयडिया होती आधी की तिकीट काढायला लागतं म्हणून. यांना काही माहिती नाही, नुसतं आले एवढंच नको. मग काय जरा बाहेर आलं भाई आपण, आपल्या पनवेलमध्ये नाही, जरा शाहणार का वाघ. इथं काय 53 आले आगोडा तुम्हाला माहितीये हे खूप ऐतिहासिक झाड आहे. ह्याच्या पाठी खूप मोठा इतिहास आहे. हे ना एका माणसाने लावलेलं. त्याचं नाव आता मला आठवत नाहीये, पण ह्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. आणि थांब आता माझ्याकडे काय, मला काय पुढचं कंटिन्यू कर. चल पुढे काय मला काय माहितीच नाही आता. याला काय आजकालची कवली पोरा बाई, 2 पावरणा चढले की लगेच दमली. आपण यावचंच तिकडून गाईज. आपण राहिलेल्या फोटोचा तुम्हाला इतिहास आमचा आयुष सांगेल. पण आयुष थोडा कॅमेराला घाबरतो म्हणून तो आज नाही सांगणार. मी तुम्हाला नंतर जेव्हा व्हॉइस ओव्हर देईल तेव्हा सांगेल सगळं. कारण की मीच ना सर्च केला ह्याच्यावर कधी. यात मी डायरेक्ट आलो, कारण मी डायरेक्ट काम करतो, मला माहिती नाही. इथं बघा ही सगळी लोक टाइमपास होऊन इथं आले. इथं कोणाचं स्पेशली पोट बघायला कोण नाही आला. यांच्याकडे फक्त दुसरं दुपारी काम करायला काय ना म्हणून ते इथं आले. जे बघू सगळं इथं अंचल पांचल लोक पण आहेत. नाही आयुष इथे बरं अंचल पांचल लोक पण आहेत बरं. अपेक्षित मध्ये उभा राहता काही जाऊन पण देत नाही. मग काय याला काय समजा नाही ना. आणि इकडे काही बाहेरचे टुरिस्ट पण आहेत, फॉरेनर्स. साले चोर सालं 45 ट्रिलियन चोरून दिले ना बाई आपल्या याई. मग यांचे कोण 300 घ्यायलाच पाहिजे. नाही तुला काय वाटतं? बरोबर आहे ना. यायला वसूल नको करायला ते. आणि काय यो आमचा आयुष आहे आणि यो 15 पण त्याचाच आहे. गरीब हा ना 15 घेतले भाई ना, गरीब बोलतो स्वतःला. आणि इथं काहीच ना, आम्हाला वाटलं काहीतरी असेल अशी जागा बिगा. इथं आहे काय भाई, परलो बिरलो ते बेकार काम. एवढंच राहू दे भाई, आपण जास्त रिस्क नाही घेत. कारण ही जर रिस्क घेतली तर भाई उतरू दे. मग काय आधीच भाई बोटा आहेत म्हणून बरं आहे. आणि काही काल भाईनी माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं त्याबद्दल त्याला धन्यवाद. ना भाई मी काय स्लीपर आणले, पण ती काय एवढी अशी आहे नाही. जेव्हा आमचा भाई याला इतिहास माहिती इथला काय ठेवतं इथं टोपड व्हायची मला असं वाटते. तोफा ठेवून पूर्ण काय झारा मारायचं तोफा नाही भाई. इकडे आता गेट लावलं भाई, पहिल्या इथे जंगल होतं ना. इकडून येतील लोक हे होतील अटॅक बिटॅक. तू थांब ना इथं. तू माझ्या कशाला बाईने ओल्ड मध्ये ड्रेसिंग मारले बघा. काही स्वतः शूज नाही घातलं. काय राहतात ते इन्फॉर्मेशन सांगतात त्यांना. सांग इन्फॉर्मेशन आता. गाईड बोलतात. अरे भाई मग तू अगोदर आला, तुला अगोदर इतिहास नाही माहिती. मी पहिल्यांदा आलो म्हणून मी असंच बोलतो. असं आहे का? ते नाही मला माहिती. आम्ही फक्त फिरायला साऊथ गोवा फिरलो आणि मग इथे नॉर्थ गोवाला एक वस्ती आणि कल्टी. फारच भाई तुला काय इन्फॉर्मेशन आहे जागेचे? मला काय ना, मी पहिल्यांदा आले ना. तुम्हाला दाखवतो, ही जेल होती. आगोट्याचा गोटा तो समोरचा. हा यान म्हशी पालाचे लोक. घोडा पडलेला काही इथं घोडा ठेवायचे का? बघून घोडा पडला का? हा बघा काहीच याच्याकडे लई इन्फॉर्मेशन आहे. काय सांग. आणि हे आपला याला काय बोलत व्हेंटिलेशन साठी हे होतं सगळं. हा इथं घोडे ठेवायचे आणि तिथं म्हशी ठेवायचे लोक. बघून याला आगोडा फॉट नाव पडला. आज माझा बर्थडे असल्यामुळे मला मध्ये मध्ये फोन येतात, म्हणून ब्लॉग बंद करायला लागतं फोन उचलासाठी. आणि फोन बंद पण नाही ठेवू शकत, कधी कोणाला इमर्जन्सी आल्या अर्जंटला काय म्हणून गाईज. आणि आता आम्ही आगोडा फॉर्ट ऑलमोस्ट फिरलोय. आता शेवटचा एक शॉट फक्त राहिले आणि शेवटचा पॉईंट राहिले आणि माझ्या ब्लॉगचा एक शेवटचा आगोडाचा शॉट राहिले.
तो काढल्यावर आम्ही जाऊ. हे अगोदर कुठे जायचे? सीएनजी टाकला. सीएनजी टाका. सीएनजी टाकल्यावर मग नंतर ठरवू कुठे जायचं रे. पणजी नंतर पण जिम जायचे. इन्फॉर्मेशन श्रवण बोलतो. पुढची इन्फॉर्मेशन मला काही इन्फॉर्मेशनच नाही भाई. आणि हे बघा त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज मला येणार आहेत, बघू शकता. हा याच्या अकाउंट मध्ये आम्ही आता अगोदर फोर्ट मध्ये निघलोय आणि आम्ही चाललोय लाल बिल्ली घरा बघायला. आणि काही तिकडे बघू शकता एकदम तुम्हाला दिसत का नाही दिसत आहे, पण तिकडं कसिनो आहे. कारण भारतीय धर्तीवर कसिनो अलाउड नाही ना, तर मग ते पाण्याने घेतात लँडवर. धरती लँड मध्ये काय फरक आहे? होशियार बनेगा साला. देखो आपला एनर्जी कमी पाहिजे. मगाशी ब्लॉगर झालेला, आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन तोच सांगत होता. आणि त्या ड्रायव्हर चेंज केला, त्या ड्रायव्हरला हेवी होई होता. आणि आम्ही थोडासा सेन्सिटिव्ह सामान पण घेतला घरी न्यायला. करावंच लागेल. विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघून गोव्यामध्ये थोडा बरा वाटला, कारण की इथे जर मोठा इन्फ्लुएन्स बाहेरच्या लोकांचाच आहे. म्हणजे ते खूप आधी येऊन इथे बसलेत, नो डाऊट. पण एक गोष्ट चांगली पण झाली, गोवा एक वेगळा स्टेट झाला, कारण की इथले डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, इथले स्ट्रीट्स खूप चांगले आहेत. नाहीतर महाराष्ट्रात असते त्यांची अशी अवस्था तरी नसतीच. आता आम्ही घरी जाणार आहोत. हाय गाईज, संध्याकाळी झाली आहे आणि वाजले 8:15 आणि आम्ही जेवायसाठी चाललो आहोत. दिवस आज जास्त कुठे बघायला गेलोच नाही. आज हॉटेलवरच होतो. सकाळी की सगळं लेट उठले ना, त्याच्यामुळे काही जास्त फिरणं वगैरे झालं नाही. फक्त अगोदर फोर्टच्या ते गेलेलो आणि तो चर्च होता तिथे नाही गेलो आम्ही. आज संध्याकाळी परत त्यांनी ऑर्डर केली या कमलेशनी डीमार्टची डॉमिनोजची ऑर्डर केली आणि लोकेशन मध्ये बघितली. आणि परत मग तिकडे ट्रॅव्हलिंग झाली, त्याच्यामुळं टाइम वगैरे झाला. आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार आहोत जेवाटी. आणि जेवणानंतर मग हा ना, किती चांगले विचार आहेत मनीष भाईचे. मनीष भाई बोलतं काय नसतं गोव्याला जायचा, पार्टी वगैरे करायची, असं शांत ठिकाणी आलेला बरं. सँडवाडी हो ना, जस्टिन बायबर. चपला काढायच्यात काय इथं मला पण नाही. हा मोबाईल ठेवता आता काहीच